ॐ श्रीगणेशाय नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमामि शारदां देवीं वीणां पुस्तकधारिणीं विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्नास्तु च सा सदा। गंगा गंगेति यो ब्रूयात् यो जनानां शतेरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकसगच्छति। ओम श्री मात्रे नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भगवती गंगादेव्यै नमो नमः। आज आपण या ज्येष्ठ शुक्ल दशमी या म्हणजे गंगा दशहऱ्याच्या निमित्तानं आज थोडंसं विशेष चिंतन करणार आहोत। आपण गेली 6 दिवस झाले भगवती गंगेच्या चरित्राविषयी आपण श्रवण करत आहोत। भगवतीच्या गंगेच्या या चरित्राचं रहस्य काय असावं बरं, आणि यातले काहीशा गोष्टी की ज्या बुद्धीला न पटणाऱ्या आहेत त्या गोष्टींचं समर्थन कसं करता येईल किंवा ते कसं पटवून देता येईल, आणि ज्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। तर वैदिक वाङ्मयामध्ये गंगा हा शब्द ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातल्या 75व्या सूक्तामध्ये येतो। आपल्याला माहिती आहे की कलश स्थापनेच्या वेळेला, वैदिक स्मार्त कलश स्थापनेच्या वेळेला जेव्हा आपण पाणी ओतायचा मंत्र म्हणतो त्यावेळेला म्हणतो इमं मे ए गंगे यमुने सरस्वती चतुर्ध्रीस्तोमं सचता परुष्ण्या असिज्ञामरुद्भृधे वितस्तया जे एके शृणुह्या सुषोमया। या मंत्राने आपण जल आपुरित करतो कलशामध्ये। तर याच्यामध्ये जो गंगा शब्द दिलेला आहे, गंगा शब्दाच्या ह्याच्यावरती भाष्य करताना सायणाचार्यांनी सांगितलंय की आपण निरुक्त पहा। निरुक्तामध्ये यास्काचार्यांनी गम्यते गमयती सा गंगा, गमयती सा गंगा त्यांनी असं म्हटलंय। मग कुठं जाते ही गंगा? गमयते पृथ्वीं गमयती, पृथ्वीवरती जाते ती गंगा। आता ही पृथ्वी कोणती? आता आपल्या पृथ्वीवरती आली हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ही पृथ्वी कोणती आपण बघूयात। त्याच्यानंतर गम्यते मोक्षार्थिभिः प्राप्यते इति गंगा, अशा बऱ्याच शास्त्रकारांनी याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत। अशा गंगेचं फक्त स्मरण जरी केलं तरी यमपाशातून मनुष्य मुक्त होऊ शकतो, यमाच्या तावडीतून मनुष्य दूर होऊ शकतो। असं काय बरं याच्यामध्ये एवढं महात्म्य आहे? असं या गंगा शब्दामध्ये की त्याचं स्मरण जरी केलं, त्याच्या जलाचा स्पर्श जरी केलं तरी ते काय होऊ शकेल? आपण कथा नीट आठवून बघा, नीट आपण सगळी कथा ऐकलेली असेल। आपण आधीच्या भगवती गंगेच्या मनुष्यरूपी म्हणजे स्त्रीरूपी जन्माविषयी आपण त्याविषयी चिंतन न करता भागवतामधल्या 9व्या स्कंदातल्या 8व्या अध्यायाचं जर आपण चिंतन केलं तर आपणास असं आढळून येतं की आपण बघून आलो की सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतरानीच वंशानुचरितंचैव पुराणं पंचलक्षणं। पुराणाच्या 5व्या लक्षणाप्रमाणे वंशानुचरित सांगताना शुकदेवाचार्यांनी परीक्षितांना सांगितलं होतं की हरिश्चंद्राचा मुलगा रोहित, रोहिताचा हरित, हरिताचा चंप, चंपाचा विजय, विजयाचा भरूक आणि भरूकाचा बाहुक, इथपर्यंत आपण बघून आलो। आणि बाहुकाचा मुलगा सगर। आता सगराची कथा आपण सगळं चरित्र आपण सगराचं आपण ऐकलं, पण नीट लक्ष देऊन बघा की 8व्या अध्यायामध्ये शुकदेव म्हणतात की बाहुकाचं जे राज्य होतं, बाहुक हा जो त्याचं राज्य होतं ते सगळं राज्य शत्रू पक्षांनी जिंकून घेतलं आणि त्यामुळं बाहुकाला अरण्यामध्ये जावं लागलं, वनामध्ये जावं लागलं। सपत्नीक तो अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर काय त्याच्या वार्धक्याने म्हणा किंवा कोणत्याही कारणाने म्हणा त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याची पत्नी सती जायला निघाली। आता ही गोष्ट महर्षी औरवांना माहिती होती
म्हणून औरवांच्या लक्षात आलं की ही गर्भिणी आहे, गर्भवती आहे, हिला कसं आपण सती जाऊ देणार, म्हणून त्यांनी तिला सती जाण्यास प्रतिबंध केला. पण हे तिच्या सवतींच्या लक्षात आलं की ही एकटीच आता आई बनणार, हा वंश इथून पुढं चालणार. मग याचं कसं म्हणून त्या सवतींनी काय केलं की तिला सवती मत्सरामुळं अन्नामधून तिला विष दिलं. गर म्हणजे विष, पण त्या विषाचा त्या सगरावर, त्या अर्भकावरती, त्या गर्भावरती काहीही परिणाम झाला नाही. पण तो जन्माला आला, विषासहित म्हणजे गरासहित जन्माला आला, म्हणून त्याचं नाव सगर असं पडलं. आता बघा, थोडंसं बुद्धीला न पटण्यासारखं येतं की विष पिऊन सुद्धा ती गर्भवती, ती स्वतः जिवंत राहिली, परत तिचं बाळपण जिवंत राहिलं. नीट विचार करा ह्या गोष्टीचा. असं कोणतं विष, विषाचा अर्थच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विष काय आहे, की मृत्यूचं कारण. विष पिलं की माणसाला मृत्यू यायलाच पाहिजे, हे तर आपल्याला मान्य आहे सगळ्यांना. मग हा कोणता मृत्यू आहे, की हे विष असं विष आहे की ज्या विषामुळं मनुष्याला वारंवार 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 मृत्यू येतो. माझं म्हणणं लक्षात येत असेल की तो वारंवार वारंवार जन्माला येतो किंवा त्याला वारंवार मृत्यू येतो, दोन्हीचा अर्थ एकच. प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही मार्गातून विचार करा. मग हे असं कोणतं विषय आहे, तर हे जे विष आहे हे अविद्यात्मक विष आहे, मायेचं विष आहे. तर ह्या विषासहित जेव्हा त्याची पत्नी सुमती म्हणजे बुद्धी, जीव ह्या विषासहित जन्माला येतो, त्यावेळेला अविद्यात्मक मती जरी सुमती जरी असली तरी मती कशाबद्दल येणार, भौतिक विषयांबद्दल येणार. की मी कोणीतरी आहे, मी हा आहे, मी अमुक अमुक आहे. आता बघा की मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणखीन कुठल्या गोष्टी काय तुम्हाला म्हणतात असेल तर मी शिक्षक आहे. ह्याच्यामध्ये मी कोणाचा तरी भाऊ आहे, मी कोणाचा तरी मामा आहे, मी कोणाचा तरी बाप आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्या भूमिकेमध्ये जीव असा अडकून जातो की तो स्वतःला, ह्या देहालाच तो स्व समजायला लागतो, सर्वस्व समजायला लागतो. पण वास्तविक पाहता मी म्हणजे हा देह नाही, ह्याला देहात्मबुद्धी असं म्हटलंय. हे जे विष आहे, ह्या विषासहित ते जन्माला आले, म्हणून ते सगर महाराज. आणि त्यांची ह्या जीवाची असणारी पत्नी म्हणजे मती, ती बुद्धी, जरी तिला सुमती म्हटलं असेल तरी बुद्धी ही जीवाच्या अधीन असते, हे लक्षात घ्या. ती आधीन बुद्धी मग कशा प्रकारची बुद्धी देणार, तुमच्या कर्माप्रमाणे, तुमच्या प्रायोरिटीप्रमाणे, जे तुमच्यासाठी शुभ आहे, जे तुमच्या भौतिकतेसाठी शुभ आहे. किती जरी भौतिकतेसाठी शिक्षण जरी शुभ असलं, MA MCOM काय तुम्ही शिकला असाल ते शुभ असलं, तरी ती अपराविद्या सांगितली उपनिषदांमध्ये. भौतिक विद्या, व्याकरण घ्या, तुमचं वैद्यकीय कुठलंही शिक्षण असेल जरी चांगला, अर्थातच ते आवश्यकच आहे, त्याचा निषेध करत नाहीये मी, पण आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला जाणण्याच्या दृष्टिकोनातून ते तर चांगलं नाही आहे, बरोबर. मग ज्या वेळेला लालसा अशी येते की मला चक्रवर्ती सम्राट बनायचा आहे, मला इंद्रपद प्राप्त आहे, वाल्मिकी रामायणामध्ये असा संबंध येतो. 12व्या सर्गामध्ये महर्षी वाल्मिकींनी ह्याचं वर्णन केलंय. ज्या वेळेला या चक्रवर्ती सम्राट बनायची माझी इच्छा होते, त्यावेळेला अश्वमेध येतो. मग त्यावेळेला बुद्धी पण त्याला सहाय्य करते, बुद्धी तशी त्याला सहाय्य करते, म्हणजे मती सुमती सहाय्य करते. अश्वमेध यज्ञास प्रारंभ होतो. यज्ञाचा हेतू लक्षात घ्या, असं कोणी यज्ञ करत नाही. यज्ञाचा हेतू हाच की इंद्रपद मला पाहिजे आणि मी अयोध्येचा राजा महाराज सगर चक्रवर्ती सम्राट व्हावं. कशाची इच्छा आहे ही, भौतिक इच्छा आहे, बरोबर. आणि त्याच जीवाला त्याच्या बुद्धीसहित जेव्हा सहभाग मिळतो, सहयोग मिळतो बुद्धीचा, त्यावेळेला अस्थिरूपी, मज्जारूपी, धातुरूपी, सगळ्या धमन्या, सगळ्या नाड्या रूपी असणारं हे शरीर, त्याला प्रतिकात्मक 60,000 पुत्र म्हटलंय. 60,000 जी मुलं जी सांगितलीत की हे सगळं शरीर जे आहे ते त्या गोष्टीसाठी त्याला सहाय्य करायला लागतं. मग ज्या वेळेला त्याच प्रकारे कुत्सितपणे आणि द्वेषाने आणि सगर पुढे जाऊ नये म्हणून त्या यज्ञाचा घोडा पळवून नेला जातो,
मग माझा घोडा कोणी पळवून नेला, हा अश्व कोणी पळवून नेला, ह्यासाठी मग हे शरीर कार्यरत व्हायला लागतं आणि शरीर इकडं तिकडं 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 सगळीकडं नियंत्रण करायला लागतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण असंच म्हणतो की नाही हो, आम्ही सगळं स्वामींना अर्पण केलंय, आम्ही सगळं दत्त महाराजांवर सोडले. पण ऍक्च्युली ज्या वेळेला प्रश्न येतो एखाद्या गोष्टीचं नियंत्रण करायचं, त्यावेळेला स्वामी येत नाही, त्यावेळेला तुमचंच डोकं चालतं आणि आपण त्याप्रमाणे क्रिया करायला लागतो. इथं प्रश्न येतो की ज्यावेळेला मला माझं अशा गोष्टीचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामध्ये त्या भूमिकेमध्ये की मी कोणाचा तरी मुलगा आहे, मी कुठला तरी मॅनेजर आहे, मी काहीतरी आहे, मी काहीतरी, त्याच्यामध्ये मी जेव्हा बुडून जातो तेव्हा मी माझ्या स्वला विसरलेलो असतो. देहात्मबुद्धी याला म्हटलंय. मग काय झालं, त्या द्वेषाने त्या सगळ्याच्या मुलांनी, सगळ्या जणांनी पृथ्वी खोदायला सुरुवात केली. खोदून खोदून जमीन एवढी खोल केली की त्याच्यामध्ये पाणी जमा झालं म्हणून त्याला समुद्र म्हटलंय. सगरांच्या पुत्रांचा पासून निर्माण म्हणून त्याचं नाव सागर असं पडलं. श्रीधराचार्यांनी सांगितलंय टीकेमध्ये, त्याचं नाव सागर असं पडलं. आणि मग सागर किनारी त्यांना जेव्हा कपिल मुनींच्या आश्रमामध्ये घोडा दिसला, समोर व्यक्ती कोण आहे हे बघितलंच नाही. बुद्धी काय आहे, बुद्धी काय सांगते की आत्ता माझा घोडा ह्यांनी चोरला. बरोबर आहे की नाही? त्यांनी का चोरला, त्यांनीच चोरलाय का? कारण दिसतं ते सत्य नसतंच ना प्रत्येक वेळेला, आहे की नाही? समोर बसलेली व्यक्ती कोण आहे, त्यांचा अधिकार काय आहे, त्यांची पात्रता काय आहे, हे न पाहता द्वेषाने, रागाने, क्रोधयुक्त अंतःकरणाने, मुखाने वाईट शब्द बोलत हा बघा चोर, हा बघा चोर, असं कपिल महामुनींना त्यांनी आक्रोश करत त्यांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. का तर माझा घोडा, माझी इच्छा, मला चक्रवर्ती बनायचंय, त्या घोड्यासाठी ते त्यांच्यावरती आले. भागवतामध्ये आपण पाहून आलो की त्यांनी सांगितलं की तिरस्काराच्या आणि क्रोधाच्या अग्नीमध्ये ते भस्मीभूत झाले. ही एक हिंट आहे त्याच्यामध्ये दिलेली की हे काय शास्त्र, ही कथा कशाची आहे, ही आपल्याला दिलेली ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला, सूचना, एक प्रकारचा इशारा, एक प्रकारचा संकेत आहे की हे काय आहे ऍक्च्युली. मग ते त्यांनी बघितलं, त्याच्यावरती गेले आणि ते भस्मसात झाले. ते भस्मसात झाले म्हणजे काय झालं, शरीराच्या इंद्रिय आतमधल्या सगळ्या क्रियाकलापांमुळं, त्या गोष्टींमुळं, त्या देहात्म बुद्धीमुळं होणाऱ्या घडणाऱ्या जेवढ्या काही क्रिया आहेत त्या क्रियांमुळं मी पूर्णतः विसरलो की मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलेलो आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, हे सगळं विसरून गेलो मी. त्यांना माहीतही नाही, सगर महाराजांना माहिती नाही की आपली मुलं कुठं गेली आहेत, त्यांच्याशी काय झाले, काय नाही. हे अज्ञान, ही जी अविद्या जे म्हटलंय की नाही, हे अज्ञान. त्यांना कल्पना सुद्धा नाही की मुलांविषयी काय झाले. वाल्मिकी रामायणामध्ये असा संदर्भ येतो की नारद महर्षी जाऊन सांगतात त्यांना की अरे तुझ्या मुलांचं असं असं झालंय, काहीतरी कर त्यांच्यासाठी. नारद महर्षी जेव्हा येतात त्यावेळेला म्हणजे काय होतं की जेव्हा सत्संग होतो, सत्संगामुळे शब्दांनी तरी कळतं कमीत कमी की हे सगळं व्यर्थ आहे, ही देहात्मबुद्धी व्यर्थ आहे, तू काय करतोय, तुझ्याशी काय घडू शकेल तुझ्याबद्दल, ह्या गोष्टी कमीत कमी सत्संगामुळं तरी आपल्याला कळतं. की नारद महर्षी संत आपण म्हणू शकतो, सत्संगामुळं कळलं तरी की बाबा हे असं आहे. मग तिथून महाराज सगर भानावरती येतात. मग जीवाच्या लक्षात येतं. प्रतिकात्मक कथा, पौराणिक कथांमध्ये प्रत्येक कथेमध्ये एक एक संदेश दिलेला असतो, एक मेसेज दिलेला असतो. तो किलित असतो, एन्कोडेड असतो, त्याला आपण डिकोड करायचा प्रयत्न करतोय आता. भगवती कृपेने, गुरुकृपेने तो डिकोड होतो तो मेसेज. मग गुरुकृपेने, सत्संगाने कळालं की बाबा हे चुकीचं आहे, आपण हे गोष्टी करायला नाही पाहिजेत. नारद महर्षींनी त्यांना सांगितल्यानंतर मग उपदेश केला आणि काय त्याचं आपण चिंतन करणार नाही, कारण की ही वेळही नाही त्याचे चिंतन करायची. मग पुढं काय होतं, मग पुढं जीवाचा प्रवास आलाय. एका जन्मामध्ये तर गंगा येणं शक्यच नाहीये. वाल्मिकी रामायणाच्या त्या अध्यायामध्ये 12, 13, 14, 15 श्लोकामध्ये असं सांगितलंय की सगरांनी 30 वर्ष तपश्चर्या केली. त्याचा मुलगा तर असं म्हणजेच तर तो विरक्त होता, तो गेला. पण त्याचा जो नातू होता अंशुमान,
अंशुमनाने 32,000 वर्ष तपश्चर्या केली. अंशुमनाचा मुलगा दिलीपाने पुन्हा 30,000 वर्ष तपश्चर्या केली, तरीही गंगा आली नाही. त्याच्यानंतर आले महाराज भगीरथ. म्हणजे काय एवढं काय अवघड आहे गंगेमध्ये? बाकीच्यांच्यासाठी तर लगेच ब्रह्मदेव प्रकट झाले, बाकीच्यांसाठी भगवान शिव प्रकट झाले, भगवती जगदंबा प्रकट झाली, वरदान दिलं. पण गंगेसाठी एवढं का अवघड, एवढं तिला डिफिकल्ट का तिला एवढं केलं, एवढे प्रयत्न का करावे लागले? भगीरथ प्रयत्न आपण जे म्हणतो एवढं का करावं लागलं? याच्यामध्ये एक संकेत आहे की जीव जेव्हा परमात्मा प्राप्तीसाठी किंवा आत्मज्ञानासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी सत्संगाने जेव्हा मुमुक्षु अवस्थेमध्ये प्रयत्न करायला लागतो, एका जन्मात तर हे सगळं शक्य नाही, हे केवळ गुरुकृपेने शक्य होतं. म्हणून त्यांना असं दाखवायचंय, त्यांना असं सांगायचंय की अनंत जन्मामध्ये जेव्हा तुम्ही साधना करता, तपश्चर्या करता, उपासना करता, आणि हे पण लक्षात घ्या, सगळे राजे होते, सगळे राजेच आहे त्याच्यामध्ये. शुचीनांग श्रीमतांगे हे, बरोबर आहे की नाही? श्रीमंतांच्या घरामध्येच हे सगळे जन्माला आले, हाही एक संदेश आहे याच्यामध्ये. हे सगळे महाराज याच्यामध्ये जन्माला, सूर्यवंशी राजांच्या घराण्यामध्ये जन्माला आलेले सगळे चक्रवर्ती सम्राट होते, पण तरी सुद्धा साधनेमध्ये राहत होते. कशाची साधना? पृथ्वी गमयती सा गंगा, त्या गंगेची साधना. बरोबर आहे? एवढे जन्म झाल्याच्या नंतर मग पुढं आणखीन या महाराज भगीरथांचा जेव्हा जन्म आला, पाचवी पिढी, सगरांची 5वी पिढी जेव्हा तपश्चर्येला जेव्हा आली, त्या 5व्या पिढीचा आपण जर विचार केला तर आपण महाभागवतामध्ये बघून आलो की त्यांनी पहिल्यांदा विष्णूंची उपासना केली. विष्णूंची उपासना, विष्णूने सांगितलं काय बाबा माझ्या हातात काही नाही, तू गंगेची प्रार्थना कर. गंगा म्हणते माझ्याही हातात काही नाही, तू शिवाची प्रार्थना कर. शिवाची प्रार्थना केलं, तपश्चर्या केल्यानंतर जरी गंगा मेरू पर्वतावरती आली, हिमालयावरनं आल्यानंतर पुन्हा शिवाच्या डोक्यावर जाऊन बसली. शिवाच्या डोक्यावर जाऊन बसल्यानंतर पुन्हा शिवाची प्रार्थना, पुन्हा शिवाची तपश्चर्या करावी लागली. का? याच्यामध्ये काय संकेत आहे? शाक्त संप्रदायीन उपासनेमध्ये किंवा श्रीविद्या उपासनेमध्ये आपल्याला माहिती आहे की विष्णू ग्रंथी विभेदिनी, रुद्र ग्रंथी विभेदिनी, आहे की नाही? साधकाची कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला विष्णू ग्रंथीचं भेदन करते, म्हणून विष्णूची साधना पहिल्यांदा, आहे की नाही? रुद्र ग्रंथी भेदन झाल्याच्या नंतर जेव्हा इथं गंगा अवतरते, हे तुमचं सहस्रार चक्र जे आहे, इथं जेव्हा ती अवतरते, तिचा आवेग कोण सहन करणार? योगशास्त्रामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणतात की आपण ज्या वेळेला योग साधन किंवा कुंडलिनी साधन गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करतो, त्यावेळेला मनुष्य वेडा होण्याची पण संभावना असते. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? त्यावेळेला जोपर्यंत त्या गंगेला, इथं जी प्रकट होणारी जी गंगा आहे, ती जोपर्यंत शिवाशी मिळत नाही, कुंडलिनी शक्ती खालून वरती आली, हा प्रवास जो जीवाचा एवढ्या जन्मांचा वरती येण्याचा जो प्रवास आहे इथपर्यंत, पण जोपर्यंत शिव तिला धारण करत नाहीत आपल्या जटेवरती, म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्तीचं जोपर्यंत शिवाशी ऐक्य होत नाही, तोपर्यंत ती पुढं प्रवाहित. पृथ्वी म्हणजे कुठं आलं? पृथ्वीवरती यायचंय तिला, पृथ्वी तत्वावरती, वरून खाली यायचंय पृथ्वी तत्वावरती, म्हणजे कुठं? मूलाधार चक्रावरती यायचंय. बरोबर आहे? तो हा प्रवास आहे गंगेचा. मग जेव्हा शिवाशी तिचं ऐक्य होईल, ते दोघं जण एकरूप होतील, ज्या वेळेला शिवा शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका, जेव्हा ती त्यावेळेला जे अमृत वर्षाव जे होईल, तो जो प्रवाह एक एक तुमच्या शरीरास पवित्र करत 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 जोपर्यंत पाताळापर्यंत, म्हणजे अतल वितल तलातल, म्हणजे कमरेपासून खालचे जे सगळे लोक आहेत, त्या विषयावर मी चर्चा करणारच नाही. मूलाधार चक्रापासूनचे खालचे सगळे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांमध्ये जोपर्यंत गंगा जात नाही, तोपर्यंत जीव हा सिद्ध होत नाही, जीवनमुक्त होत नाही. तो हा प्रवास आहे गंगेचा. मग काय होतं बघा, जेव्हा इथून गंगा प्रवाहित होते, आहे की नाही, तेच तुमचं मुक्तीचं द्वार आहे. त्यालाच तुम्ही हरिद्वार म्हणता ना, म्हणून त्याचं नाव हरिद्वार आहे. बरोबर आहे की नाही? हरिद्वार. अजून पुढे या, इथं ज्या वेळेला ती येते, असं म्हटलंय की ती यमुनेला आणि सरस्वतीला मिळते. इथंच ती इडा पिंगला सुषुम्ना, इथंच तो त्रिवेणी संगम इथंच आहे. बरोबर आहे? उगच संतांनी म्हटलंय का त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.
आता एक बाजूला व्यास महर्षी म्हणतात की तिथं जा, तुमचा हा उद्धार होईल, तुम्हाला हे प्राप्त होईल, तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि संत त्यांच्यावरती असं म्हणतात, पण तो त्रिवेणी संगम भौतिक त्रिवेणी संगम का इथला त्रिवेणी संगम? तीनही नाड्यांचा जो संगम होतो तो ते प्रयागराज इथंच आहे की नाही? सकल विश्वाचं कारण, सकल क्रियाकलापाचं कारण होणारा असणारा, सगळ्या वाणीचा, वैखरी वाणीचा जो अधिपती आहे तो विश्वनाथ, जेव्हा इथं येते गंगा, ती विशुद्ध चक्रास पवित्र करते ती इथं त्या वाणीने. आणि ज्या वेळेला महाभागवताप्रमाणे ती पृथ्वीवरती येऊन सागरास मिळते आणि तिथून पुन्हा पाताल लोकामध्ये प्रवेश करते. आणि पाताल लोकामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सगर पुत्रांचा उद्धार होतो. पाताल लोक समजून घ्या, कमरेपासून खालचे सगळे, म्हणजे तल, अतल, सता, रसातल, वितल, ह्या सगळ्या जेव्हा पूर्ण शरीरामध्ये ते सुधाधारा विवर्षिणी, ते जे अमृत आहे इथलं, ती जी गंगा आहे, जेव्हा ती गांग गमयती पृथ्वी ती गंगा. आता लक्षात आलं? पृथ्वीवरती जाणारी ती गंगा. पण पृथ्वी कोणती पृथ्वी? सगळं इथंच आहे हो, कुठेही जायची गरज नाही, असा प्रकार आहे हा. मग या पृथ्वीवरती जेव्हा तिथपर्यंत सहस्रारातून खालीपर्यंत मूलाधार चक्रापर्यंत आलेली ही गंगा आणखीन पुढे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही. ही कथा सगर महाराजांची कथा. सुरुवात सगर महाराजांपासून झाली, संपली भगीरथापर्यंत, है की नाही? उद्धार म्हणजे काय हो? उद्धार गंगेचंच पाणी का, बाकी नद्यांचं नाहीये का? तसं बघायला गेलं आजकाल, म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक नदी गमयती ती गंगा, असा अर्थ होतो, प्रवाहित होणारी. बरोबर? ऋग्वेदात म्हणलं की या प्रवतो निवत उद्वत उदन्वती ईरनुदकाश्चयाः ता अस्मभ्यं पयसा पिन्वमाना शिवा देवेरशमिता भवन्तु सर्वा नद्यो अशमिता भवन्तु. प्रवतः म्हणजे पठारी प्रदेशावरती वाहणाऱ्या. प्रमाण अशासाठी होतं की नद्यांचं, मी नदी आणि गंगा हा विषय सांगतो. निवत म्हणजे काय? अधोदेशामध्ये वाहणारे, म्हणजे सखोल. म्हणजे आपण बघतो की वाडीला असं म्हणतात की 80 फूट ते 40 फूट खोल आहे कृष्णामाई, वाडीची कृष्णामाई जी आहे. तर निवत. उद्वत उदन्वती. उद्वत म्हणजे काय? वरती जाणाऱ्या, म्हणजे की आपल्या नेहमीच्या प्रवाहापेक्षा उंचावरती प्रवाहित होणाऱ्या. उदन्वती म्हणजे पाण्यासहित असणाऱ्या. अनुदकाश्चयाः ज्या पाण्याविना असणाऱ्या आहेत, त्या सगळ्या नद्या आमच्यासाठी कल्याणमय होत, आमच्यासाठी आरोग्यमय होत, आमच्यासाठी अहिंसामय होत, असं 7व्या मंडळातल्या या रुचेचा अर्थ सायणाचार्यांनी दिलाय. मग प्रवाहित होणारी कुठलीही नदी असेल ते गंगा. गांग गमयती ती गंगा, गंगा गमनान असं यास्कांनी म्हटलंय. मग काय आहे? मग प्रत्येक नदी, गंगा म्हणजे प्रत्येक नदी, पण ह्या गंगेला, गंगा ह्या अर्थाने स्वर्गातनं येणारी गंगा. स्वर्ग म्हणजे काय? वरून येणारी. पण ऍक्च्युली ती स्वर्गातनं येणारी गंगा, ती तुम्हाला जोपर्यंत तुम्ही वरती जात नाही तोपर्यंत ती गंगा येतच नाही. काय बघितलं आपण की भगीरथ राजा स्वतः सुमेरू पर्वतावरती गेले, स्वर्गामध्ये गेले, आणि तिथून त्यांनी भगवती गंगेला प्रवाहित होण्याची विनंती केली. पण साधक जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही, शक्ती साधना, कुंडलिनी साधना जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत पुढं गती होत नाही. अशाही गंगेची कथेचा हा रहस्यमय अर्थ आहे. आपण कथा वाचन करून आलो, पूर्ण महात्म्य आपण पाहिलं. प्रत्येक वेळेला 3 किंवा 2 श्लोकामध्ये आपण बघितलं की त्याला यमाचं भय राहत नाही. यम का घाबरतो? त्याला त्याचं कारण हे आहे की यमाचा संबंधच येत नाही. इथं साधना करताना संयमनीपुरीला जाण्याचा संबंधच येत नाही. ते बाकीच्या सगळ्या गोष्टी मग म्हणून नीच असून सुद्धा गंगा स्मरण करणारा, गंगेचं ध्यान करणारा. गंगा कोणती गंगा? शक्ती. याचा अर्थ काय होतो? शक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती, आहे की नाही? मग त्या शक्तीच्या साधनेचा हा रहस्यमय अर्थ याच्यामध्ये आपण बघू शकतो, असा घेऊ शकतो ह्याच्यामध्ये. मग आपण मुद्द्यावरती पुन्हा आपल्या जर आलो, गमयती म्हणून मगाशी मी सांगत होतो की एक ठिकाणी समर्थांनी पण कृष्णा नदीला कृष्णगंगा म्हटलंय,
गोंदवल्याच्या आरती काकड आरतीमध्ये म्हणतो, अहो माण गंगा तीरी अवतरले श्रीहरी. माण गंगा आहे की नाही, पापी जना ते उद्धरती, जना ते उद्धरती ऐसे पावन गुरुराया, है की नाही. माणगंगा तीरी, माणगंगा आहे की, ज्या ठिकाणी भीमगंगा. बऱ्याच वेळेला गंगा हा शब्दाचा अर्थच नदी असा होतो. मग ज्या वेळेला आपण ह्या गंगेची साधना करू, पण ही कधी शक्य आहे? आधी म्हणतोय की मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. सगर राजाला जेव्हा महापुरुषाचं 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्या विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात, एक तर पहिल्यांदा मनुष्य जन्म यायला पाहिजे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण हे कोण आहोत, आपल्यास आपण कशासाठी जन्माला आहोत, आणि मी म्हणजे हा निरंजन नव्हे, मी म्हणजे हा अमुक अमुक कुणाचा भाऊ नव्हे, मी अमुक अमुक कुणाचा पिता नव्हे, अमुक अमुक कुणाचा भ्राता नव्हे, अमुक अमुक कुणाचा जे काही असेल ते मामा काका काय, किंवा मी या मंदिराचा पुजारी आहे, मी ह्याचा नोकर आहे, मी त्यांचा, या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी बुडून जातो आणि जेव्हा मला माझ्या स्वतःचा विसर पडतो, ती देहात्मबुद्धी सांगितली. त्याच्यातनं तू म्हणताय तर आचार्यांनी एक ठिकाणी म्हटलं की गेयम गीत भगवद्गीता किंचित धीता गंगा जललव कणिका पिता, आहे की नाही. ह्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही ज्यांनी भगवद्गीतेचं काहीतरी अध्ययन केलं असेल, गंगेचं थोडंसं जरी जल पिला असेल त्यांनी, आणि मुरारीची अर्चना केली असेल, त्याला यमाचं भय राहत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की गंगासागरला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. का? तर तुम्हाला ज्ञानच नाही. हे असं 2 विरोधी वाक्य म्हणायचं कारणच असं आहे की गंगा या ठिकाणी, एक ठिकाणी भौतिक गंगा आणि एक ठिकाणी तुमची ही जी गंगा आहे प्रवाहित होणारी, त्या गंगेचे आपल्याला इथं अर्थ असा अभिप्रेत आपण घेऊ शकतो. मग आपल्याला आजच्या विषयी आपण चिंतन हे सगळं झाल्याच्या नंतर आजच्या विषयी पण आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. असं म्हटलं गेलं याच्यामध्ये देवी भागवतामध्ये, महाभागवतामध्ये, ब्रह्मपुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये आजच्या दिवसाविषयी की आता हे ॲक्च्युली विचारलेल्या प्रश्नांची ही उत्तर आहेत सगळी इथून. असं म्हटलंय की गंगा पृथ्वीवरती आली. आपलं कालचं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की 1 वर्ष भगवती त्यांच्या जटेमध्ये होते. कुणाच्या? भगवंताच्या जटेमध्ये 1 वर्ष गंगा होती. आणि पुन्हा प्रकट झाली जेव्हा पृथ्वीवरती त्यांनी धारण केली, ती तिथी ज्येष्ठ मासी शीते पक्षे दशम्या शुभतिथौ, असं त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीवरती हस्तमंगल योगेन दशमी स्मृता असं म्हटलंय त्यांनी. हस्त नक्षत्र आणि मंगळवार होता, त्या दिवशी गंगा पृथ्वीवरती प्रकट झाली. पृथ्वीवरती प्रकट झाली मान्य, म्हणून पण पद्मपुराण, ब्रह्मपुराण आणि महाभारताप्रमाणे, आणि आपण बघून आलो महाभागवताप्रमाणे, महाभागवत देवी पुराणाच्या मताप्रमाणे वैशाख शुक्ल अष्टमी, वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी ती हिमालयाच्या घरी जन्माला आली पुत्री म्हणून, म्हणजे स्त्री रूपातून हिमालयाच्या घरी जन्माला आली. बरोबर आहे. पण जेव्हा ती भगवान शिवांच्या जटेतून प्रवाहित झाली गंगा दशहऱ्याच्या दिवशी, त्याच्यानंतर बरोबर 11 महिन्यांनी, जेव्हा आता हा प्रवास आपण कॅल्क्युलेट करू शकतो, 11 महिन्यांनी जेव्हा ती जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये आली आणि त्यांच्या कानातून किंवा त्यांच्या जांघेतून जेव्हा ती प्रवाहित झाली, ती तिथी होती गंगा सप्तमीची, म्हणून तिला जान्हवी म्हटलं, म्हणून ती गंगा सप्तमी झाली. ही दुसरी जन्मतिथी तिची. असं मग याची प्रमाणात आपल्याला ब्रह्मपुराणामध्ये आणि काही अंशी ब्रह्मांड पुराणामध्ये बघायला मिळतील. हे असं आहे. मग ज्येष्ठ मासे सीते पक्षे दशम्या शुभतिथौ असं ते म्हणतात. तर त्या दिवशी काय होतं? त्या दिवशी गंगा जी आहे 10 पापांचं तुमचं नाश करते. एक तर पहिला मुद्दा त्यांनी सांगितला, दशजन्मार्जितम पापम हरते तत्र जान्हवी तस्मात सा दशमी प्रोक्ता मुने दशहरा तिथी. दशहरा 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 आपल्याला माहिती आहे की हा हिंदी शब्द आहे दशहरा. ह्या दशहऱ्यावरनच आपल्याकडे आलाय दसरा. मग काय होत दसरा? की नवरात्राचा 9 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर जेव्हा रामाने रावणावरती विजय मिळवला, देवीने महिषासुरावरती विजय मिळवला, तो हा दसरा, तो विजयोत्सव आपण मान्य करतो. मग हा दसरा कुठला आहे? साधं गणित आहे, साधा संकेत आहे याच्यामध्ये.
आता शक्ती उपासकांना माहिती असेल की ही नवचक्र जी आहेत, मग आता तुम्ही तुमच्या इंटरप्रिटेशन श्रीहाट गोल्हाट तुम्ही म्हणा, किंवा मूलाधारापासून सहस्रारापर्यंत तुम्ही अधसहस्रार म्हणा, अकुल पद्म, काय म्हणायचं ते म्हणा. अशा नवचक्रांचं श्रीयंत्राची साधनेमध्ये ह्या 9 चक्र 9 आवरण, त्याप्रमाणे 9 दिवस आवरण केल्या, पूजा केल्या, आवरणांवरती विजय मिळाल्यानंतर जेव्हा 10वा दिवस येतो, जो विजय येतो, तेच हा दशहरा आहे ना. हा दशहरा आहे हा. म्हणून याला दशहरा तिथी असं म्हटलंय. मग या दिवशी काय होतं की पापन दशविधम प्रोक्ता पापन दशविधम हंती दशजन्मसु संचितम हस्त काय करते, हरते दश पापानी तस्मात दशहरा स्मृता. ती 10 प्रकारच्या पापांचं हरण करते, नाश करते, म्हणून या तिथीला दशहरा तिथी म्हटलंय. आणखीन एक मुद्दा असा होता की आपल्याकडं मग ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात 10 दिवस आधीचे 9 दिवस साजरा करायचं कारण काय आहे, त्याचंही प्रमाण मी मागच्या वेळेला सांगून आलो की भगीरथ राजा जेव्हा तिला आणायला निघाला रथावरती, जेव्हा पृथ्वीदेवी भेटल्या वगैरे वगैरे, तो दिवस ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेचा होता. म्हणून हा 10 दिवसांचा दशहरा. हरते दशपापानी. आता ही 10 पापं कोणती आहेत? मनुस्मृतीच्या 12व्या अध्यायामध्ये 6, 7 आणि 8 या श्लोकांमध्ये आहेत. आपण बघू शकता. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे शारीरिक पाप सांगितले, 4 प्रकारचे वाचिक पाप सांगितले आणि 3 प्रकारचे मानसिक पाप सांगितले. ह्या पापांचं हरण करणारी ती गंगा. काय सांगितलं की अदत्तानाम उपादानम, म्हणजे न दिलेली वस्तू घेणे. अदत्तानाम उपादानम मनु महाराज म्हणतात. हिंसा चैवा विधानतः. हिंसा अविधीने केलेली हिंसा, जी शास्त्रसंमत नाही अशी हिंसा जर आपण केली तर ते पण पाप आहे. हिंसा करायचीच नाही असं सांगितलेलं नाही आहे. अविधीने केलेली हिंसा, देशाच्या रक्षणासाठी केलेली हिंसा ही मान्य आहे. बरोबर. परदारोप सेवांच त्रिविधं कायिकम स्मृतम, म्हणजे परस्त्रीगमन ही जी हे करणं जे आहे त्यालाही पाप म्हटलंय. मग काय झालं की दुसऱ्याची वस्तू न सांगता घेणं किंवा न दिलेली वस्तू विनाकारण घेणं हे एक पाप आहे. त्यानंतर अवैधानिक हिंसा आणि परस्त्रीगमन हे 3 कायिक पाप सांगितले. मग वाङ्मयीन पाप कुठले सांगितलेत की पारुष्यमनृतंचैव पैशून्यंचापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयीन चतुर्विधम स्मृतम. पारुष्य, अनृत, पैशून्य आणि असंबद्ध प्रलाप. आता पारुष्य म्हणजे काय की काही कारण नसताना प्रत्येक वेळेला सगळ्यांशी कटुपणाने बोलणे, जे अतिशय वाईट आहे असं कटू बोलणे, त्याला पारुष्य म्हटलंय. याच्यावरतीचे चिंतन भरपूर होऊ शकतं पण आपण करू शकत नाही आता. आणि दुसरं अनृतम म्हणजे खोटं बोलणं. पैशून्य म्हणजे एखाद्याच्या पाठीमागं बोलणं, त्याच्याविषयी काहीही पाठीमागं बोलणं. मग ते चांगलं असेल वाईट असेल पण पाठीमागं बोल, जे काय असेल ते समोर बोलावं. आणि आणखीन एक चौथं की ज्याच्यामध्ये सगळे बरेचशी लोक आपल्यातले समाहित होतात की असंबद्ध प्रलापश्च, विनाकारण काहीही बडबड करणं, असंबद्ध प्रलापश्च. हे 4 वाङ्मयीन पाप मनुस्मृतीमध्ये सांगितले. आता बघा मानसिक पाप कुठले आहेत. इतरांचं धन त्यांनी काय सांगितले, परद्रव्यश्विध्यानंच. परद्रव्यश्वभिधानंच म्हणजे दुसऱ्याचं जे द्रव्य आहे, दुसऱ्याचं जे धन आहे त्याचं ध्यान करणं. आता म्हणजे असा अर्थ नाही घ्यायचा की डायरेक्टली अर्थ असा होतो याचा की दुसऱ्याचं धन अन्याय मार्गाने हरण करण्याचा विचार करणं हा मानसिक पाप आहे. हे मानसिक पाप आहे. बरोबर आहे. दुसरं सांगितलं की मनसानिष्ट चिंतनम, मनामध्ये दुसऱ्याचं अनिष्ट करायचं चिंतन करणं सुद्धा पाप आहे की नाही. विदता भिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम.
दुष्ट प्रकारे दुसऱ्याला खोटं ठरवण्याचा मानसिक विचार करणं हे पण तिसरं मानसिक पाप आहे. असं मनुस्मृतीमध्ये 10 पापांचं वर्णन त्याच्यामध्ये आलंय. मग ते काय म्हणतात की हरते दश पापानी तस्मात दशहरा स्मृता. ज्येष्ठ मासी सीते पक्षे दशमी हस्त संयुता. हस्त नक्षत्रयुक्त दशमी जर आली आणि हरते दश पापानी तस्मात दशहरा स्मृता. आणखीन त्यांनी एक प्रमाण दिले, दशजन्मार्जितम पापम हरते तत्र जान्हवी तस्मात सा दशमी प्रोक्ता मुने दशहरा विधी. 10 जन्मामध्ये केलेल्या पापांचं हरण जान्हवी करते म्हणून याला दशहरा असं म्हटलंय. तर हे या चरित्राचं आणि ह्या भगवती गंगेचं आपण ध्यान करा, याचं स्मरण करा, असा शास्त्रांचा संदेश आहे. असा सगळ्या पुराणांचा, गंगेचं आख्यान महाभारतामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये, ब्रह्मपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराणातल्या काशीखंडामध्ये पण येतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ब्रह्मांड पुराणात पण संदर्भ असे येतात. देवी भागवत आणि महाभागवत तर हे शक्तीचे पुराणं आहेत. ह्या 2 शक्तीच्या पुराणांमध्ये हे गंगेचं आख्यान तर येणं साहजिक आहे. शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती असा अर्थ होतो. त्यामुळं गंगेचं दिवशी आजच्या पूजनाचं, आजच्या स्नानाचं महत्त्व आहे या दिवशी. मग आणखीन एक विचार असा सांगायचा होता ह्याच्यामध्ये की मंत्रमहोदधीच्या 16व्या तरंगामध्ये गंगेची पूजा कशी करावी सांगितलं की भूपुरात्मक चौकोन काढून त्याच्यामध्ये अष्टदल काढावं. अष्टदलामध्ये जया विजया अपराजिता या सगळ्या शक्तींसहित भगवती गंगेचं बिंदूमध्ये पूजन करावं. मग पुढं रुद्र आणि विष्णू ब्रह्मा हिमालय मेनके सहित त्याचं पाकळ्यांमध्ये 8 पाकळ्यांमध्ये त्याचं पूजन करावं आणि अष्टदिक्पालांचं त्या भूपुरामध्ये पूजन करावं. ओम नमो भगवत्यै गंगायै नारायण्यै शिवायै दशहरायै किंवा दशपापहरायै नमो नमः याचं 1 लक्ष जप करावा आणि 1 लक्ष जप केल्यानंतर याची सपर्या आपापल्या संप्रदायाप्रमाणे करावा. त्याच्यात त्यांनी पात्रा साधन वगैरे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या सगळ्या शक्तांना एवढा संकेत पुरेसा आहे. आणि त्याच्यानंतर जे म्हणतात की ज्यांच्याकडं नदी आहे त्यांनी नदीला जाऊन अवश्य गंगेची षोडोपचार पूजा करा आणि गंगेची आरती करा, अवश्य ते करावं. पण ज्यांच्याकडं गंगा नाही, त्यांना गंगा स्नानाला जाणं यातनं सध्याच्या परिस्थितीमध्ये तर हे जाणं म्हणजे फारच अवघडच आहे. तर त्यांनी काय करायचं, गंगेचं फक्त गंगा 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 असं म्हणत डोक्यावर पाणी घेऊन जरी आंघोळ केली तरी गंगा स्नानाचं पुण्य आहे. ज्यांना गंगा द्वादश नामस्तोत्र माहिती आहे त्यांनी गंगा द्वादश नामस्तोत्रांचा आम्ही प्रयत्न करू की व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये गंगा द्वादश नामस्तोत्र देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. आणि गंगा अष्टोत्तर शतनाम स्तोत्र आहे, गंगा दशहरा स्तोत्र आहे, या सगळ्या स्तोत्रांचा पाठ करावा आणि गंगेचा जप करावा, ही एवढी अपेक्षा आहे. आणखीन एक प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला होता, त्याचंही उत्तर देऊन म्हणजे करून टाकतो की आपल्याला माहिती आहे की श्रीमद भागवत महापुराण की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं सगळ्या अवतारांचं चरित्र हे श्रीमद भागवत महापुराण आहे. हे दशलक्षणयुक्त आहे, हे पंचलक्षणयुक्त नाही आहे. 12व्या स्कंदामध्ये शेवटच्या काही अध्यायांमध्ये भगवताची लक्षणं सांगताना हे दशलक्षणयुक्त सांगितले म्हणून ह्याला महापुराण म्हटलंय. 18,000 श्लोकसंख्या आहे आणि 12 स्कंधामध्ये विभागलेलं भगवंताच्या पूर्ण लीलांविषयीचं हे भागवत पुराण हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि अगदी असंच बरोबर ते दुसरं जे आहे हे जे सगळ्यांना माहिती आहे, अतिप्रचारात आहे, आपल्या महाराष्ट्रीयन जनतेला तर ह्याच्याविषयी खूप प्रेम आहे, हे देवी भागवत महापुराण आहे. देवी भागवत महापुराण जे आहे हे पंचलक्षणयुक्त आहे. पंचलक्षणयुक्त असून हे उपपुराणामध्ये येतं. हे उपपुराण असून सुद्धा महापुराण कसं, याचा विचार नीलकंठाचार्यांनी नीलकंठी टीकामध्ये केलेला आहे. त्याचा विचार इथं करायचा, त्याचं चिंतन इथं करायचं काही कारण नाही. 18,673 श्लोक आणि 318 अध्यायांमध्ये विभागलेलं हेही महापुराणच आहे. पण महापुराणांच्या गणती 18 महापुराणांच्या गणतीमध्ये हे येत नाही, हे 18 उपपुराणांमध्ये येतं देवी भागवत महापुराण. आणि आपण जे चिंतन करून आलो ह्या पुराणाचं, बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला. आपल्या महाराष्ट्रात हे प्रचलित नाही आहे, पण शाक्त संप्रदायामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये हे जे आहे हे महाभागवत पुराण आहे. ह्याच्यातली बरीचशी प्रमाणं जी आहेत ती थोडीशी म्हणजे महाराष्ट्रीयन जनतेला न पटण्यासारखी असल्या कारणानं
हे जास्त प्रचारामध्ये नाही आहे आणि हे पूर्णतः शाक्त संप्रदायीन आहे. 81 अध्यायाचं हे छोटंसं पुराण आहे. हे उपपुराण पण नाही, हे औपपुराण आहे. 18 औपपुराण आहे. त्या 18 औपपुराणांमधलं जे भागवत आहे त्याला महाभागवत म्हणतात. काही जणांना देवी पुराण पण म्हणतात. पण हे पण वेदव्यास प्रणीतच आहे. की ह्याच्यामध्ये भगवतीला सर्वश्रेष्ठ मानून भगवतीच्या अवतारांचं आलेलं विवेचन भगवान महादेव आणि विष्णू दोघंजण मिळून नारदांना सांगतायत. आपण त्याचं चिंतन करून आलो. तर आपणा सर्वांना या गंगा दशहऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी गंगेची उपासना करा आणि खऱ्या गंगेची उपासना करण्याचा जर संदर्भ आला किंवा संधी मिळाली तर तीही नक्की करा. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम नमः चंडिकाय. हर हर गंगे भागीरथी.